बद्दल दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ते काय म्हणतात आपण पाहूया। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळते। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भातली बातमी त्यांचं खाती सगळी काढून घेतलेली आहे। बिन खात्याचे मंत्री आता ते असणार आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया? अपेक्षा सगळ्या लोकांची अशी होती की या असलेल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाला, हायकोर्टात जायला त्यांना संधी दिली, हायकोर्टाचा निर्णय झाला, आता परत पुढे काय शुक्रवारी होणार त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी वाट बघताय। माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला निर्णय होतो कोर्टाचा त्यावेळेला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खातं काढून त्याच वेळेला घ्यायला पाहिजे होतं। आता परत मंत्रिपदाचा राजीनामा घेता फक्त खातं काढून घेतलेलं आहे। नवीन प्रथा नवीन पायंडा सरकारमध्ये सुरू झालेला आहे। आतापर्यंत आरोप झाले तरी मंत्र्यावर कारवाई होत नाही आणि आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत सातत्यानं त्यांना कुठेतरी एक संधी देण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा बचावात्मक पवित्रा अजित पवारांनी त्यांच्या बाबतीत घेतला होता असं वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे शेवटी आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये राजीनामे फक्त अजितदादा पवारांच्या असलेल्या पक्षाचेच झालेले आहेत। मॅसेज एखादा आणि आपल्यासोबत आता विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। कोकाटेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते। तुमचा देखील आज दिवसभरात तसा वाईट आला होता। यानंतर आता हा निर्णय घेतल्यानंतर काय आपली प्रतिक्रिया आहे? खातं काढणं काही मोठं काम नाहीये। सरकार खऱ्या अर्थानं दोषी मंत्र्यांना पाठीशी घालतंय। कायदा जो